अरे शांत बसा रे. आज सगळं हल्लाबुल्ला करायलाच आपण जमलेले आहोत, पण काही औपचारिकता आपल्याला करायला पाहिजे म्हणून मी थोडंसं इंट्रोडक्शन करणार आहे. आपल्यापैकी इथे निवेदन करणारे किती जणी आहेत? बऱ्याच जणी आहेत. ते आपण मी करणार नाही असं म्हणून सांगतायत. मला त्यांना एवढीच विनंती आहे की मी काही निवेदन करणाऱ्यातलं नाही, पण आज मी मॅडमशी बोलताना जेव्हा कार्यक्रम ठरवताना म्हटलं की आपण कोणतरी तुमच्या विद्यार्थिनींना ज्या प्रसिद्ध यश आहेत त्यांना बोलूया, तर त्या म्हणाला नाही तूच करायचं. पण मी निवेदन करणाऱ्यातलं नाही, त्यामुळे माझ्या हातून भयंकर चुका होऊ शकतात. त्याची शिक्षा आहे ती मी घरी गेल्यानंतर बोलूया, पण आत्ता मात्र सांभाळून घ्या एवढी तुम्हाला विनंती आहे. एसएनडीटी विद्यालयातील सर्व अध्यापक वर्ग आणि डॉक्टर सौ आशा मॅडमच्या सर्व लाडक्या विद्यार्थिनींचं सस्नेह स्वागत. आजचा हा कार्यक्रम डॉक्टर सौ आशाताई पारसजी जोशी यांच्या 60व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित केला आहे. त्यांना काय भेट द्यायची असा आमचा विचार होता, तर त्यांना ही सर्वोत्कृष्ट भेट ठरेल असं आम्हाला वाटतं. त्याबद्दल तुमचे पहिले आभार मानतो. आजचा जो कार्यक्रम आहे तो 2 भागात आहे. त्यातला पहिला भाग आहे तो इथे आहे. तो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात दुसरा एक भाग असा आहे की थोडक्यात मॅडमच्या आयुष्यातील 20 वर्षाच्या कालावधीतील एसएनडीटीच्या स्मृतींना उजाळा आपण देणार आहोत. उपस्थित अध्यापकांकडून डॉक्टर आशाताईंच्या सहवासातील क्षणांची आठवण थोडीशी अपेक्षित आहे, तर विद्यार्थिनींकडून मॅडमनी व एसएनडीटीने तुम्हाला काय दिले, तसेच मॅडम बरोबर तुमच्या ज्या काही आठवणी असतील तर त्या थोडक्यात सगळ्यांनी सांगाव्यात असा हा कार्यक्रम आहे. आणि त्याशिवाय मुक्तपणे गप्पा टप्पा आणि मग नंतर सोबत स्वरूची भोजन असा आता पहिलं सत्र आहे. दुसरा जो भाग आहे तो सायंकाळी 5 वाजता शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कल्याण नायक समाजाच्या ऐतिहासिक वास्तूत होणार आहे. तो त्या ठिकाणी आपल्या एसएनडीटीतील अध्यापक वर्गाचं गायन आहे आणि त्या कार्यक्रमाचं समापन आशाताई करणार आहे. मूलतः सगळ्यांना सगळ्या गोष्टी मॅडमच्या विषयी माहिती आहे, पण थोडक्यात मी एकदा त्याचं रिव्हिजन करतोय की ज्यायोगे ज्यांना कोणाला माहिती नसतील त्यांना माहिती होती. बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीये त्याही मी कदाचित आज सांगणार आहे तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून. डॉक्टर सौ आशाताईंविषयी मी थोडंसं सांगतो. दिनांक 29 ऑक्टोबर 1965 रोजी आशाताईंचा जन्म झाला. वयाची 60 ज्या दिवशी पूर्ण केली, 60 प्रवेश केला, त्या दिवशी आम्ही एक छोटासा धार्मिक घरगुती कार्यक्रम केला. डोंबिवली गणपती मंदिर जे आहे तिथे मॅडमचं आणि आमचं श्रद्धास्थान आहे, तर त्या ठिकाणी सकाळची तिची पूजा असते ती केली
आणि त्याचबरोबर एक गणेश यागही त्या दिवशी केला. पण त्या दिवशी होती धनत्रयोदशी. तुम्ही सगळ्यांनी दिवाळी असल्यामुळे येणं शक्य नव्हतं, म्हणून आपण आज 10 तारखेला हा कार्यक्रम ठेवलेला आहे. पहिला यातला जो भाग आहे तो हा आहे. वर्षभर त्यांचे 2-3 कार्यक्रम अपेक्षित आहेत, जे माझ्या डोळ्यासमोर आहेत, ते आम्ही करणार आहोत. वेळोवेळी त्याची सूचना येईलच. पण पहिला मान हा विद्यार्थिनींचा आणि अध्यापक वर्गाचा आहे, म्हणून तो आजचा पहिला कार्यक्रम आहे. वडील आशाताईंचे स्वर्गीय प्राध्यापक मुगुरा पारसनीस आणि मातोश्री स्वर्गीय इंदुमती पारसनीस हे दोघेही संगीताचे निश्चित प्रेमी होते. वडील संगीताचे गाढे अभ्यासक होते. आज इथे काही फोटो आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या स्मृती तुम्हाला बघायला मिळतील. ते गाढे जसे अभ्यासक होते तसे उत्तम समीक्षक, उत्तम शिक्षक. तर त्यांच्या ज्या आई होत्या त्या आई उत्तम गायन, हस्तकला, भरतकाम, विणकाम या सर्व कलांमध्ये पारंगत होत्या. त्या अनेकांना शिक्षणही देत होत्या. त्या पूर्णपणे त्याच्यात वाकबगार होत्या. आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, ते जे कलात्मकतेचे गुण आहेत ते मॅडमच्या अंगी आले असावे असा माझा कयास आहे. आणि जसं त्या गायन आणि शिक्षक हे दोन्ही त्यांच्या आई वडिलांचे गुण होते आणि तेच पुढे त्यांच्यात उतरले आहेत असं मला वाटतं. मॅडमची माहिती तुम्हाला थोडक्यात अशी आहे की मॅडम तुम्हाला शिक्षणविषयक BSc झालेले आहेत. त्यांनी MA विथ संगीत केलेलं आहे. संगीत अलंकार झाल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी PhD मिळवली. संपूर्ण भारतामध्ये त्या प्रथम क्रमांकाने आलेल्या आहेत. त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली, ती प्रथम क्रमांकाने केली. आशाताईंचे आता संगीतातले गुरु जे आहेत ते मी सांगतो. सुरुवातीला त्यांनी आपले आई वडील यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभात्रे यांचे एकनिष्ठ शिष्यत्व पत्करले आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. संगीतातली जी डॉक्टरेट घेतली त्यांनी, त्या डॉक्टरेटसाठी त्यांना श्रुती रहस्य पुस्तकाचे रचनाकार जी रानडे आणि डॉक्टर वसंतराव राजोपाध्ये यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यावेळच्या त्यांच्या घरगुती परिस्थितीनुसार काही गोष्टी करायला लागल्या. तसं लर्न अँड अर्न हा जो काही फ्रेज आहे त्यानुसार त्यांना त्यांचा जीवनक्रम तेव्हा होता. या उक्तीनुसार त्यांनी एकीकडे गाणे शिकवता शिकवता शिकवणेही सुरू केले. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी विद्यादानाचे घेतलेले जे व्रत आहे ते आज तागायत तसेच चालू ठेवलेले आहे. संगीत शिक्षण देण्यासाठी आई वडिलांनी सुरू केलेली आमुपा म्हणजे त्यांच्या नावाच्या आशा मुकुंद पारसी या नावाने सुरू केलेली आमुपा ही संस्था आणि वडिलांच्या संगीत प्रेमाचे स्मरण म्हणून सुरू केलेले कैलासवासी प्राध्यापक मुगुरा पारसनीस संगीत कला प्रतिष्ठान याची 35 वर्षांहून अधिक काळ धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. कालांतराने मी गायन समाजामध्ये पूर्ण सक्रिय असल्यामुळे आणि आमचा विवाह झाल्यानंतर त्याही तिथे जॉईन झाल्यामुळे ती जी संस्था होती ती आम्ही नंतर गायन समाजामध्ये पूर्णपणे विलीन केली. सन 1990-91 ही 2 वर्ष त्या नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये संगीत विभागात अध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्या 1993 ते 2013 असा 20 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी त्यांनी SNDT मध्ये संगीत विभागात विद्यादानासाठी व्यतीत केलेला आहे. विद्यादानाच्या या वाटचालीत त्यांनी कल्याण गायन समाज या संस्थेत मुख्याध्यापक म्हणूनही काम केले. आमची एक दिनकर संगीत विद्यालय म्हणून संस्था होती, त्या संस्थेमध्ये त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर 2012 साली जी नवीन वास्तू झाली त्या वास्तूमध्ये म्हैसकर कला अभ्यासन सुरू झालं. त्या म्हैसकर कला अभ्यासनाच्या समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले आणि आजही त्या गायन समाजासाठी बहुमोल मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती आहेत. आता एक खाजगी गोष्ट म्हणजे अशी आहे की आमचे तिथे सूर जे जुळले ते 1991 साली जून 1991 मध्ये मॅडमची आणि माझी पहिली भेट झाली. त्या खऱ्या आल्या त्या त्यांच्या परिचय पत्रकासाठी.
म्हणजे जे आपण तुम्ही बायोडाटा वापरतोय तसं होतं. कारण माझा कमर्शियल व्यवसाय असल्यामुळे बिझनेस असल्यामुळे त्या आल्या त्या माझ्याकडे आणि मग ते परिचय पत्र करता करता परिचय अधिक झाला आणि गंमत अशी झाली की ते परिचय पत्र एवढं लांबवलं होती गेलं की शेवटी ते जेव्हा छापून आलं तेव्हा आशा परस्ती जोशी तुम्हाला त्याच्यातल्या काही गमती जमती सांगायला हरकत नाही. आता कसं आहे आज असं 60,000 होता आता तुम्ही बंधन नाही काही मोकळेपणे सांगायला हरकत नाही. तुमच्यात त्या बऱ्याच जणांनी प्रेमविवाह केला असेल झाला पण तुमच्या आता पण जे मोबाईल किंवा हे ना तेव्हा अशी काही व्यवस्था नव्हती. तेव्हा आम्ही मॅडम मला कशा काय करायचं तुमचं फोन करायचं. तुम्हाला सांगायला एक छोटीशी गोष्ट अशी आहे की मॅडमनी तेव्हा त्या कालावधीमध्ये जे गेले वर्षभराचा कालावधी केला त्या कालावधीमध्ये जवळजवळ 10,000च्या वर फोन एवढी किमतीचे फोन केले. त्याच्या सगळ्या स्लिप्स अजून मी जपून ठेवलेल्या आहे. म्हणजे त्या एक तिकडे क्लास घ्यायच्या त्या क्लासची फी सगळी त्या फोनवर माझं दादरला ऑफिस होतं त्यामुळे दादरला ती बरोबर सकाळी सिंहगडनी मी जायचो. ती 11ची वेळ ठरलेली असायची त्यांची त्या वेळेला त्या बरोबर फोन करायच्या. मला फोन करायला साधन नव्हतं कारण त्या बाहेर असायच्या आणि त्या हॉस्टेलवर जायच्या त्यामुळे फार पंचायत झाली पण त्या ते करत होत्या. त्यानंतरच्या आमच्या या कालावधीमध्ये त्या ह्याच्यामध्ये खूप पत्र पाठवली मला. त्यांच्या पत्राची भाषा अत्यंत सुंदर आणि खूप नेटकी आणि मोजकी आणि फार वेगळ्या दर्जाची होती. ती पत्र मला कळायला कठीण होती पण तरी सुद्धा मी ती करत होतो आत्मसात करत होतो आणि त्यांना उत्तर देत होतो. मला उत्तर देताना फार पंचायत होती. मी काही त्यांच्याकडे भाषा सुंदर नव्हती पण मी कलात्मक पत्र पाठवायचा प्रयत्न केला होता. उदाहरण सांगायचं झालं तर एक उदाहरण सांगतो की मी त्यांना एक पत्र 8 फूट लांबीचं पत्र पाठवलं. त्यांना जेव्हा ते पत्र कुरिअर केलं तेव्हा कुरिअरवरच्या वरच्या पाकिटावरती लिहिलं होतं हे कोणाच्या समोर कारण त्या हॉस्टेलला राहायच्या तिथे मिळायचं त्यांना त्यामुळे कोणाच्या समोर उघडू नका पंचायत होईल. त्यांना ते कळलं नाही पहिले काय ते. मग त्यांनी ते पत्र उघडलं ते हे सगळी गुंडाळी म्हणून मला नंतर म्हणाले अरे तू सांग म्हटलं मी वाचला लिहिलेलं होतं तू वाचलं का नाही असा तो बरं काय. दुसरं एक पत्र होतं ना मला खरं त्यांच्याशी काही म्हणजे तेव्हा लग्न हा विचार नव्हता त्यांचाही नव्हता माझाही नव्हता. तर मी त्यांना एक असं पत्र सगळं लिहिलं आणि पूर्ण असं त्याचा गोळा केला सुरगडून टाकलं आणि ते पत्र तसं त्यांना पाठवलं. तर त्यांना ते कळलं नाही की हा काय प्रकार आहे. तर मी त्यांना सांगितलं होतं की माझं आयुष्य असं चुरमुळा झालेलं आहे ते तुम्ही सरळ करायचा प्रयत्न करू नका. माझ्या काही व्यक्तिगत अडचणी आहेत त्या अडचणी फार वेगळ्या आहेत. आणि एक मुळात अडचण म्हणजे अशी ना की त्यांचं घर पूर्ण संगीत कलाकाराचं होतं. म्हणजे त्यांची आई वडील भाऊ हे सगळे संगीतातले होते आणि पूर्ण संगीतच चालायचं आणि त्याच्या विरुद्ध आमचं घर होतं. माझ्या घरामध्ये मी एकटाच कलाकार बाकी सगळे वडील आमचे सोशल होते सगळं होतं पण संगीत किंवा कला या क्षेत्रातला असं कोणी नव्हतं. त्यामुळे तो डिफरन्स होता आणि तो त्याला त्रास होईल असं मला वाटत होता आणि म्हणून मी तसं पाठवलं होतं. एक त्यांना पत्र असं पाठवलं होतं म्हणजे ही उत्तर आहेत ना की त्यांची जी पत्र यायची ना त्या पत्राच्या अनुषंगाने पाठवायचं. एक पत्र हे एवढं मोठं होतं गोल 3 फुटाचं आणि ते सगळं असं गोल लिहिलं होतं. म्हणजे ते पत्र तुम्हाला पूर्ण वाचायला असं पूर्ण वाचायला तर त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने मी अशी पत्र गमतीशीर देतो. खूप वेगवेगळी पत्र आहेत ती अजून काही जपून ठेवलेली आहेत. या इथे नेमका एक फोटो राहिला तो की 8 फुटा पत्राचा तो नाही आणला पण कधी कोणाला इच्छा असेल तर ती बघायला नक्की मिळेल. माझ्याकडे जीर्ण झालंय सगळं पण तरी सुद्धा एक त्याच्यामध्ये एक वेगळा सुगंध आहे त्यामुळे तो ठेवलेला आहे. त्याच्यात लिहिलं काही नव्हतं नुसत्या रेल्वेला आज ह्या वेळेला बसलो इकडून तिकडे 8 फूट भरणार काय प्रश्न त्याच्यामध्ये भाग असा होता की ते 3 दिवस तो पत्र लिहितो आणि ते लिहायला घरी परवानगी नव्हती. माझा एक स्वतंत्र ब्लॉक होता त्या ब्लॉकवर जायचो आणि मग तिथे लिहायचो ते लिहून जोडून सगळं पत्र पाठवलं आणि ही
1992च्या गुढी पडल्या, त्यावेळेस आमचं लग्न झालं. त्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये किंदरी नामक एक गूढ मुलीने प्रवेश केला. आमच्या दोघांच्या वेगवेगळ्या कला प्रवाहामध्ये तिने आईच्या गाण्याचा कला प्रवाह निवडला, परंतु विधात्याने मात्र आमच्या बरोबरचा तिचा प्रवास जेमतेम 25 वर्षाचा दिला होता. असो की पण किंदरीच्या बाबतीत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मॅडमनी अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं. त्याच्यानंतर त्या खाजगी क्लास घेत होत्या, त्याच्यामध्ये विशारद अनेक जणींना केलं, सगळ्यांना बहुतेक जणींना फर्स्ट क्लास वगैरे मिळाला. परंतु किंदरी ही मुलगी असली तरी अशी विद्यार्थिनी होती की तिने विशारद पदवी मिळवली, पण विथ डिस्टिंक्शन मिळवली. त्यांची एकमेव आणि ती माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबांसाठी कौतुकास्पद गोष्ट होती, कारण आमच्या घरामध्ये कोणी असं नव्हतंच, पण ते तिने मिळवलं. तुम्हाला आता मॅडमचं थोडस गुणांविषयी सांगतो. इथे सगळे त्यांचे मूड आणि गुण आहेत, परंतु एक गुण इथे मी नाही दाखवलेला, म्हणजे त्यांचा कडक आणि तापट स्वभाव. तो मात्र दाखवलेला नाहीये. त्या शिस्तप्रिय आहेत आणि वेळेच्या बाबतीत त्या भयंकर पंक्च्युअल आहेत. कुठचीही गोष्ट ठरलेल्या वेळेच्या आधीच तयार असली पाहिजे. मी तुम्हाला आधी खात्रीपूर्वक सांगतो की एसएनडीटी म्हणजे कल्याणला जाण्यासाठी चर्चगेटला जायला पण एकही दिवस त्यांची गाडी चुकलेली नाही. नेव्हर. एकही दिवस नाही. फक्त त्या पंक्चर गाडीची वेळ त्याच्या आधी 5 मिनिटं त्या स्टेशनवरती हजर असायचं. 15 मिनिटं बरोबर. बरोबरची अमृत आलेले बोलली लोक. त्यामुळे त्यांचा जरी स्वभाव तापटसर कडक असला तरी त्या तितक्याच प्रेमळ होत्या. दोन्ही गोष्टी त्यांच्या टोकाच्या होत्या. मला अनेक वेळा अजूनही प्रश्न पडतो की मॅडम नक्की कोणत्या. त्यांचा अनुभव तुम्हालाही एसएनडीटी मध्ये तुम्ही आता म्हणाला आलेला आहे. बरं, कार्यक्रम असला ना तर नियोजन अगदी बारीक सारीक तपशिलासह करण्यावर त्यांचा भर असतो. आता आजचाच कार्यक्रम बघा ना, त्यांनी जवळजवळ 6 ते 8 महिने म्हणजे आमची डिस्कशन झालं की बाबा असं करायचं, तर त्यांनी सगळ्या गोष्टी तपशिलासह माझ्याकडून करून घेतल्या की नाही हे पाहिजे, कोणाला फुल द्यायचं काय, कोण किती वाजता येणार इथपासून त्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतका त्यांचा तो स्वभाव. आणि तसंच त्याबरोबर एक मॅडमचा अजून एक चांगला गुण असा आहे की आज जो एक प्लॅन आहे ना, तो समजा त्याला काही अडचण आली तो बी प्लॅन त्यांच्याकडे तयार आहे की पर्याय काय करायचा, की इतक्या प्रॉम्प्टली आणि चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं नियोजन करतात. खरं तर मॅडम म्हणजे आता कला आपला नियोजनाचा भाग निघाला म्हणूनच मॅडम खरं तर कलाकारच आहे, पण त्यांनी प्रसिद्धीच्या मागे न लागता कार्यक्रमासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात त्या करायला त्या तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांना मी अनेक वेळा आग्रह केला, पण त्यांनी ते मानलं नाही. मला विद्यादान करायलाच आवडेल, तोच माझा आमच्या घराचा पेशा आहे. कारण त्यांचे जे सगळे काका आई वडील हे सगळे जे होते ना ते शिक्षकी पेशातले होते, डीन वगैरे अशा कॅटेगरीतले होते. त्यामुळे त्या म्हणाल्या की मी त्या मार्गाला जाणार नाही, मला हाच मार्ग पत्करायचा आहे. त्यामुळे त्यांनी कलाकारितेच्या मागे न लागता त्यांनी हा मार्ग निवडला. नाही तर त्यांच्या म्हणजे मी माझी मिसेस आहे म्हणून किंवा हे म्हणून असं म्हणत नाहीये, त्यांच्याकडे जे क्वालिटी आहे गाण्याची त्या गाण्याच्या क्वालिटीच्या होतं. आता तुम्ही सगळेजण ऐकता त्या तुलनेमध्ये त्यांची तितकीच सकस आहे. त्या चांगल्या उत्तम कलाकार प्रसिद्ध होऊ शकल्या, त्या प्रतिथश आहेत पण प्रसिद्ध मात्र त्या झाल्या नाहीत. कारण त्या मार्केटमध्ये त्या जे मार्केटिंग लागतं ते त्यांनी करायला मलाही परवानगी दिली नाही, म्हणून त्या आज चांगल्या या पोझिशनला आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचं जे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम बसवले. विद्यालयाच्या कार्यामुळे त्यांनी अनेक बसवले, गायन समाजामध्ये अनेक कार्यक्रम बसवले, तुमच्या एसएनडीटी मध्येही असतील. एकच उदाहरण सांगतो, कारण बरंच मोठा असल्यामुळे मी जास्त बोलत नाहीये, पण उदाहरण सांगतो. कल्याण गायन समाजाचा अमृत महोत्सव होता. 75 वर्ष जेव्हा झाली तेव्हा 75
विद्यार्थ्यांना घेऊन एक समूह गायनाचा कार्यक्रम आम्ही बसायचं ठरवलं होतं आणि तो समूह गायनाचा कार्यक्रम मॅडमनी आणि त्यांचे एक सहकारी होते त्यांनी मिळून तो बसवला, मनोज देसाई. पण तो जो शास्त्रीय संगीतावर आधारित जो बसवलेला कार्यक्रम होता हा 75 मुलांकडून, म्हणजे ती मुलं 8 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत सगळ्या वयाची होती, पण त्या मुलांकडून शास्त्रीय बसून घेण्याचं जे काही कसब होतं ते त्यांच्यामधून दिसलं. आणि त्या कार्यक्रमाला संगीतकार नौशादजी आले होते आणि त्या नौशादजींनी त्याचं कौतुक केलं. ते त्यांच्यासाठी तर होतंच, पण आमच्या संस्थेसाठी आम्हाला इथे खूप प्रेरणादायी होतं की त्यांनी आज की अशा पद्धतीचा कार्यक्रम शास्त्रीय संगीतावरती आधारित बसवलेला समूह गायनाचा कार्यक्रम हा फार रेअर आहे आणि तो तुम्ही बसवलात याच्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि त्यांनी ते दाद दिली की आमच्या संस्थेसाठी फार बहुमोल आहे. अजून एक त्याच्यातला भाग की तुम्ही आता सगळे शिष्य आहात, मॅडम गुरु आहे, तो हे एवढं सांगूनच मी थांबणार आहे कारण मग तुम्हाला सगळ्यांना हल्लाबुल्ला करायला पूर्ण वेळ देणार नाही. गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मॅडम आहेत. पद्मविभूषण डॉक्टर प्रभात्रे आणि आशाताई हा असा तो गुरु शिष्य नात्याचा उदाहरण आहे. गुरुने शिकवावे, सांगावे, दाखवावे आणि ते शिष्याने आपल्या ओंजळीत जमा करत जावे, तसे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांची पहिली गोष्ट म्हणजे एकनिष्ठता. एकदा एखाद्या गोष्टीची एकनिष्ठता ठेवली की त्या पूर्णपणे त्या वाहून घेतात, त्यांची ती मनाची धारणा आहे. डॉक्टर प्रभाताईंचे गुणविषय जे आशाताईंनी घेतले ते म्हणजे त्यांचं उत्तम गायकी, कलाकारिता, समीक्षा, लेखन, बंदिशी रचण्याचे कसब. ह्या बंदिशी रचण्याचं कसब त्यांच्याकडून जरी घेतलं तरी ते मूळपणे वडिलांची जी परंपरा होती, वडील जे होते ते खूप गाडे अभ्यासक होते आणि नोटेशनच्या बाबतीमध्ये तेही माहीर होते, तर त्यांच्याकडूनच ते गुण त्यांच्यामध्ये आलेला होता. तो कठीण वाटणारी नोटेशन पद्धत, अगदी मार्कंडे आणि पलुसकर दोन्ही पद्धती, या दोन्ही करण्याची हातोटी त्यांची आहे. अशा प्रकारे गुरु आणि शिष्याचं नातं म्हणजे आज तुम्ही आहात तर तुम्ही तुमच्या पुढच्या पण शिष्य असतील ते नातं किती घट्ट असावं त्याच्यासाठीच ते उदाहरण दिलेलं आहे. आता आशाताईंना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. थोडं खाली आणि सगळ्यांनी मुलींना जरा कलकल कमी करा. आता पुढची सूत्र ऐका ना जरा.
आता मी बरीचशी सूत्र सगळी पुढे मॅडमच्याच हातात देतोय, कारण मी फक्त बघायची भूमिका करणार आहे. बघूया. सुरू. मला ह्या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित झाला त्याच्याबद्दल अक्षरशः कळीवरून आलेले आहे. माझं ओरडणं बिरडणं सोडून द्या, ते प्रासंगिक असतं, पण मनाच्या तळात कोपऱ्यात कुठेतरी फार सुंदर वाटतंय. धन्यवाद. आता आजचा जो कार्यक्रम आपण मुद्दाम आयोजित केलाय त्याची माझी थोडीशी कल्पना सांगते. दुर्दैवाने माझी पुढची पिढी म्हणजे किंदारी आज हयात नाही. आम्ही दोघंही एकमेकांसाठी आता अजून किती दिवस असणार आहोत, कसे राहणार आहोत, त्याची पुढच्या भविष्याची कुणालाच कल्पना नसते. आपलं आयुष्य आपण चांगल्या तऱ्हेने जगलो ह्याची एक भावना मनामध्ये ठेवून, ईश्वराप्रती एखादी भावना जर ठेवायची झाली तर ती अत्यंत कृतज्ञतेची भावना ठेवून हा आजचा सोहळा करावा असं माझ्या म्हणजे 59वं वर्ष लागलं तेव्हापासूनच मनात होतं. फक्त त्याला इतकं छान असं मोठं स्वरूप येईल अशी मात्र मला कल्पना नव्हती, किंवा किंबहुना त्याचा माझा आवाकाच तेवढा मला तेव्हा लक्षात आला नव्हता. मी हार्डली समजते ते 20-25 मुली जमतील किंवा असं होईल, पण इतर ठिकाणी आपण जर अनुभवलं तर असं वाटतं की एकेका वर्षाचं होतं, 2-2 वर्षाची गॅदरिंग होतात. पण हा अख्खा 20 वर्षाचा जो पट आहे त्यातल्या सगळ्या जणी हुडकणं आणि त्यांना बोलवणं आणि त्यांच्यासाठी एक दिवस मुकरर करणं हे सगळं बरोबर मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे. त्यानंतर आजकालच्या या सगळ्या मीडियाच्या सोयी सुविधांमुळे प्रत्येकीचे ग्रुप्स होते, त्यामुळे ते अर्थात मला बऱ्यापैकी सुकर गेलं. आणि जवळजवळ 50 मुली झाल्यावर मग माझा जरा उत्साह वाढला. ते 50 मुली झाल्यानंतर मग नंतर हळूहळू 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 त्या 50च्या 60, 60च्या 70, 70च्या 80, 80च्या 90, 90 नंतर 100, 127 मुली मी गोळा केल्या. आणि आज मला असं सांगायला आनंद वाटतो की निम्म्या तरी त्याच्यातल्या आलेल्या आहेत. त्याबद्दल मला खूप मनापासून प्लॅनिंग करणं हा भाग माझ्या आयुष्याचाच होता, ते मी आयुष्यभर करतच आले. पण त्याला समोरनं येणाऱ्या माणसांनी तितकीच चांगली दाद आणि साथ देणं हेही तितकंच महत्वाचं असतं. ते आज मला भरून पावले. मी ह्याच्यासाठी सगळ्यात माझ्या बॅकबोन जो आहे तो तिथे उभा आहे. त्याने भरपूर शिव्या केलेल्या फक्त विद्यार्थ्यांना शिव्या देते असं नाही, नवरा पहिला आजच्या सुखावणार आहेत त्या मी नंतर भोगणार. एक लक्षात घ्या, आता बघा मी पण बोललो त्याही बोलल्या, पण त्यांच्या बोलण्यातला जो काही नेटकेपणा आहे ना तो त्यांच्या तुमच्यात आहे. मी आपलं धडपडत बोललो पण वेळ मारून दिली. त्याला पण बोलणं मीच शिकवलं. ही माझी अत्यंत जुनी मैत्रीण आहे. जुनी म्हणजे किती सालापासून? आता मी म्हातारी झाले म्हणते म्हणजे तू नाही का झालेली? आता माझ्याबद्दल हिने जरा बरं बोलावं. मी जेव्हा गाणं शिकत होते त्याच्या आधीपासून आशा शिकते. ती माझ्याहून 10 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे मी तिला काहीही बोलू शकते. तिची आई जास्त माझ्याशी बोलायची, कारण एका सुधाना गोखले स्पर्धा आणि इतर याला आम्ही जात होतो. तर मी काय थंडी वाजते म्हणून कायम दुर्फटलेलं, तर आई म्हणायची आशा बघ ज्योती किती काळजी घेते तू, हे नाही करत घरात तरी. असं आम्ही अगदी स्टेशनवर झालेला हा संवाद आहे. आणि नंतर कुठच्याही स्पर्धेत अशा परिस्थितीत भाग घेतला की बाकी कोणाला बक्षीस मिळणार नाही, मी भाग घेतलाय तर तुम्हाला बक्षीस मिळणार नाही, पूर्ण होऊन अतिसर करीन, उत्तेजनार्थ करीन. मी आणि ती एका स्पर्धेत कधीच नव्हतो. वयाचा डिफरन्स होता, त्यामुळे नव्हतो. पण छानच आहे, प्रश्नच नाही. आणि सांगा वेगळे वेगळे उपक्रम चर्चगेट एसएनडीटीत केले आणि आरोग्य आणि तब्येत सांभाळून त्याच्यावर मात करून आणि संगीतामुळे ती तब्येत जास्त चांगली राहते हे आता सिद्ध झालेलं आहे. औषधं वगैरे असं दोघांचे छान संवाद राहू दे, सूर जोडलेले राहू दे. धन्यवाद. याचं काही घर म्हणून सांगतो की गाणारी लोक खूप आपण जे असतं बघतो ना ती खूप गळ्यासाठी पथ्य पाळतात.
मॅडमचा बिल्टअपच असं झालेलं आहे की त्या वडापाव भजीपाव खाऊन त्यांचं तयार झालेलं आहे. त्यामुळे त्यांना गळ्याला कधीही त्रास होत नाही. त्या UTIचा समोसा आणि त्या थंड चिल्ड पाणी पितात रोज. माहिती मला काय ते, पण त्यांच्या गळ्याची घडण जी आहे ती अशी झालेली आहे. थंड पाणी. हो. हॅलो. आता दुसरा क्रमांक आमचे तबल्याचे शिक्षक म्हणजे साथीदार आणि नॉन टीचिंग असं म्हणणं मला आवडत नाही, कारण तबला जेव्हा साथ होते तेव्हा त्याच्यातनं आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. श्री सुबोध चौकीदार. पूर्वी ज्या कॉम्पिटिशन व्हायच्या प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये मी साथीला होतो. हे माझं भाग्य. धन्यवाद. त्यांना बोलता येत नाही ते सिद्ध केलं त्यांनी. कॉलेजमध्ये खूप बोलायचे. श्री प्रवीण करते. जसा सुबोध सरांचा उत्तम ठेक्यासाठी मी उल्लेख केला तसा यांचा संयत साथीसाठी मी नक्की उल्लेख करू. मी 94, 95 आणि 95-96 या 2 वर्षामध्ये मी SNDT मध्ये अकंपनीज म्हणून होतो. आता ती अगेन्स्ट रिझर्वेशनची पोस्ट होती. तर त्या काळात मी 2 वर्ष होतो आणि त्याच्यातला एक म्हणजे आशाबाई आणि त्यावेळेला प्रीतीबाई, सरलाबाई, आशाबाई असं म्हणतात. हळूहळू बाईंचं मॅडम झालं आणि मॅडमचं तर मला तर मीच सवय वगैरे. मॅम वगैरे म्हणतो ना. तेव्हा हल्लीचं मी सांगितलं, हल्ली असं झालेलं आहे. त्यावेळेला बाई त्याच्यामुळे आशाबाईच म्हणायचो. या कल्याण म्हणायचं आणि मी डोंबिवली म्हणायचो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्या मला ट्रेनमध्ये बघायच्या. मी दरवाजात वगैरे लटकलं असं ते काय आलं का, तेव्हा मी माझं वय काय 23 वगैरे वर्षाचं होतं. आणि त्या म्हणायच्या आज दरवाजातून लटकत कशाला येत होता, आतमध्ये जायचं वगैरे. त्यांचा जो फटकळ स्वभाव तो तसाच राहणार आहे आपला माहिती. तो राहण्यातच मजा आहे. आले त्यांनी मला विचारलं, हे काय तुम्ही झब्बावर घालून यायला पाहिजे होतं कार्यक्रमाला, हे काय घातले. तिथेच मला बरं वाटलं असं. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहो म्हटलं मी कॉलेजला पण असा शर्ट पॅन्ट मध्ये यायचो ना, म्हणून म्हटलं मी आता शर्ट पॅन्ट मध्ये आलं, सध्या काही कार्यक्रमात झब्बा घालून म्हटलं. कारण मला पण म्हटलं तो फील घ्यायचा म्हणून मी शर्ट पॅन्ट घालून होता. तर खूप छान वाटलं इथे बोलवल्याबद्दल. आणि हा 2च वर्षाचा सहवास होता. तर 2 वर्षाच्या सहवासामध्ये त्यावेळेला मी पंडित सदाशिव पवारांच्या सुरुवातीचं माझं शिक्षण झालं आणि ते इन्स्ट्रुमेंटल बरोबर वाजायचं. त्याच्यामुळे माझा तिथे SNDT मध्ये ओढा प्रॅक्टिस सरांकडे जास्ती होता. कारण मग त्याच्यामुळे मी त्यांच्यावर सतारी बरोबर मग घरी जाऊन त्यांच्यावर संतूर बरोबर वाजायचो. आणि आता त्याचं थोडंसं खंत पण वाटते की एवढी मोठी गायिका बाजूला असताना मी कधी त्यांच्याकडे ठेका झाला कधी बसलो नाही. लेक्चरसाठी मी जायचो, पण आता ह्या गोष्टीची खरंच खंत वाटते. त्यावेळेला जर गेलो असतो, कल्याणमध्ये होत्या, मी डोंबिवलीत होतो, तर गेलो असतो तर खूप अजून चांगलं भलं झालं असतं असं नक्की वाटतं. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही आणि तुम्हाला सुद्धा. खूप खूप छान तुमचा फटकळपणा आणि प्रेमळपणा असाच चालू दे अशी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. आपण बोलूया आमची तरुण साथीदार सौ अनया थत्ते. ही 2 दगडावर पाय ठेवलेली महाविदुषी आहे. म्हणजे ही SNDT तरी तितकीच कार्यरत होती आणि आता बॉम्बे युनिव्हर्सिटीतही तेवढीच कार्यरत आहे. PhD ची गाईड आहे. नमस्कार सगळ्यांना. आज खूप भारावल्यासारखं वाटतंय, कारण 35 वर्षापूर्वी मी मॅडमना बघितलं होतं नागपूरमध्ये प्रभाताईंच्या कार्यक्रमामध्ये. मागे त्या तानपुऱ्याला बसलेल्या होत्या साथीला. आणि त्यावेळी जे प्रभाताईंचं गाणं लक्षात राहिलं त्याच्यापेक्षाही आशा मॅडमची साथ मला खूप आवडली. आणि तेव्हा मला वाटलं की अरे किती छान, मुंबईला लोक इतके छान गातात आणि छान करू शकतात. पण नंतर मला हे लक्षात नव्हतं की मी आता मुंबईलाच येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर 2000 मध्ये जेव्हा मी SNDTत प्रवेश घेतला तर साक्षात मॅडमच समोर होत्या. आणि फक्त फरक हाच होता की मी मास्टर्सला प्रवेश घेतला होता. पण एंट्री केल्यावर डाव्या बाजूच्या यांच्या ज्या रूम्स आहेत त्याच्यातनं आधी पहिल्यांदा आवाज कशाचा यायचा तर जोर जोरात हसायचा. आणि मग तिथे शिरायचं. मग तिथे नीरा मॅडम आणि सगळे जण तबलेवाले सगळे बसलेले असायचे. खूप खुश
खुश असायचे आणि आम्ही तिथे गेलो की आम्ही पण विद्यार्थिनी म्हणूनच हसत हसत बाहेर पडायचो. तर विद्यार्थिनी म्हणून माझा त्यांचा असा परिचय झाला. त्यांच्याकडनं मी जरी डायरेक्ट शिकलेली नसली तरी पण त्या खूप गुरुतुल्य आहेत आणि मी म्हणेन की त्यांनी मला आता इथे बाजूला बसवलंय आणि एक अध्यापिका म्हणून त्या मला ट्रीट करतायत, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण मला तुमचं शिष्यत्व आणि तुम्ही गुरुतुल्यच आहात आणि तेच कायम लक्षात राहील. एक छोटंसं सांगते की मागच्या 19 एप्रिलला आपला पहिला फोन झाला. हो हो हो. आणि त्यावेळेला मी तिला म्हटलं होतं की मला एक मोठं आयोजन करायचंय, ते मी करू की नको. ती थोडी भविष्यातलं जाणकारी पण तिच्याकडे आहे, त्यामुळे हे माझी चक्र इतकी आधीपासून फिरत आणि इतकं सुंदर प्लॅनिंग त्यांनी केलं. मी त्यांना म्हटलं मॅडम काही नाही माझ्या तब्येतीचं, म्हटलं सगळं छान होणार आहे, तुम्ही पुढे करा छान आणि तुम्हाला छान अनुभव पण छान येणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी जेव्हा जेव्हा मी बोलली ते इतक्या फ्रेश आवाजच त्यांचा होता की असं वाटतं की मॅडम आता 75चं आयोजन करायला सुरुवात करा. सगळे इथे बरेच जण माझे गुरुतुल्य पण बसले आहेत, त्यांना आधी नमस्कार. माझी मॅडमची ओळख म्हणजे सगळ्यात आधी मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेले तेव्हा मला ह्या दिसल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की खूप कडक आहे का या मॅडम, खूप स्ट्रिक्ट आहे. म्हटलं बापरे. आणि जेव्हा पहिली ओळख झाली तर इथे मी मुंबईत अगदीच नवीन होते, मुंबईत पहिल्यांदा बघितलेली असं, आणि इथे कोणाशीही ओळख नव्हती. मग शिकायचं आहे मला गाणं असं जेव्हा मी सांगितलं तेव्हा मला यांचं नाव सुचवलं गेलं आणि मग पहिलं तर धडकी भरली, बापरे या कडक म्हणून सांगितलं आणि तर यांच्याशी कसं बोलायचं. मग मॅडमना विचारलं घाबरतच की मला शिकायचं, शिकवाल का. तेव्हा त्यांनी लगेच हो नाही म्हटलं. त्या म्हणाल्या थांबा सांगते. त्यांनी महिनाभर आधी आमची थोडी ओळख झाली हळूहळू आणि मग मला म्हणाल्या अगदी मॅडमचा स्पष्टपणे आम्हाला नेहमीच आवडतो की त्या म्हणाल्या की तुमचं गाणं अगदीच बेताचं आहे पण तुम्ही शिकवता, चांगलं शिकवाल असं मला वाटतंय, तर मी शिकवेन तुम्हाला गाणं, हरकत नाही. आणि मग तेव्हापासून मॅडमच्या घरी गाणं शिकणं माझं सुरू झालं. कॉलेजमध्ये त्यांची आणि माझी गुरु शिष्याचं नातं तर होतंच आणि त्या पलीकडे एक मैत्रीचं नातं पण खूप छान मॅडमशी निर्माण झालं. गाण्यातल्या अडचणी असू दे किंवा सांसारिक अडचणी असू दे, मुंबईतील इतर अडचणी असू दे, या सगळ्या अडचणींमध्ये मॅडमचं सतत मार्गदर्शन लाभत आलंय, अजूनही लाभतंय. यापुढेही मॅडमने असंच मार्गदर्शन करावं अशीच इच्छा आहे आणि त्या छान आनंदी आहे जेव्हापासून त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलंय ह्याची साक्षीदार मी आहे. खूपच उत्साह म्हणजे अत्यंत उत्साहात त्यांनी हा कार्यक्रम आजचा आयोजित केलाय आणि एकेका मुलीला जोडून घेणं या कार्यक्रमात हे खरंच खूप अवघड काम होतं आणि मॅडमने ते खूप छान केलंय. धन्यवाद मॅडम. आपला एक छान आता ग्रुप तयार झाला SNDTचा, मस्त वाटतंय आज सगळ्यांनाच, सगळ्यांचे चेहरे असे प्रफुल्लित बघून छान, मलाही छान वाटतंय. थँक्यू मॅडम. आत्ताच्या उत्सवमूर्ती आपल्या आशाताईंचं बोलणं हे बघितल्यानंतर खरोखर अत्यंत मनमोकळेपणा कोणत्या कार्यक्रमात असावा, अनौपचारिकता नसावी, असा एक सुंदर कार्यक्रम मॅडम आज तुम्ही सादर केला आणि अतिशय आवडला आणि त्यात सहभागी होण्याचा आम्हाला आनंद झाला. ऍक्च्युली मी म्युझिकची नाही आहे, मी इकॉनॉमिक्सची आहे, पण इकॉनॉमिक्सची जरी असले तरी मी फक्त मॅडमचं गायन एकदाच ऐकलं की ज्यावेळेला प्रधान सर आणि हे दोघं मला तर रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला दोघंही आले होते, किन्नरी पण होती, या सगळ्या संपूर्ण कुटुंबाचं त्या दिवशी ओळख झाली आणि मॅडमची सर्वात कार्यक्रमाच्या शेवटी जी भैरवी झाली त्यानंतर मी त्यांच्याकडे जास्तच आकर्षित झाले. अरे एवढा मोठा कलाकार आहे आणि आपल्याला कधी एवढे 10 वर्षात ऐकायला मिळालं नाही याची मात्र सतत खंत राहिली. जवळ जात होतो, येत होतो गाडीमधनं, पण मॅडम मला तब्येतीच्या त्यावेळेला त्यांना भरपूर प्रॉब्लेम्स होते पण त्यांनी मात केले आणि आज कार्यक्रमातनं त्या सुदृढ असंच जीवन जगोत, आनंदी राहोत, समाधानी राहोत आणि दाम्पत्य सतत गायनाच्या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करत राहोत असंच मी या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देते. आणि त्यांच्या असंच माझीही ओळख त्यांची झाली. गायन शिकण्याची मला इच्छा होती पण झाली नाही, पण मॅडमचं ऐकण्याच्यामुळे मी मात्र गायनाकडे वळले. पुण्याहून आपल्या डॉक्टर लता गोडसे ज्यांचं आज संध्याकाळी गायन पण आहे, माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. आपल्याकडे ज्या ज्या आता मुली आल्या त्याच्यापैकी कोणीतरी त्यांना परीक्षेला सामोरं गेलेलं असणार आहे. मी 1990 ते 2010 पर्यंत पुण्याच्या SNDT कॉलेजमध्ये नोकरी करत होते.
तर त्यावेळेस आशाशी परिचय झाला. अगोदर तिचा माझा परिचय होता. तिने आता जे सांगितलं की स्पर्धांमधून भाग घेत होते, त्यामुळे तिची माझी ओळख झालेली होती. पण प्रत्यक्ष कॉलेजमध्ये ती आणि तिने म्हटलं तशी ती अजून दृढ झाली असं म्हणता येईल. आणि मग परीक्षेच्या निमित्ताने किंवा काहीतरी कारणाने काही मीटिंग्सच्या निमित्ताने मी मुंबई जायची किंवा तिची गाठ सोडायची. आणि एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका आणि छान शिकवणारी म्हणजे असं तिचं मी वर्णन करू शकते. तुम्हाला षष्ठी पुष्टीनिमित्त खूप शुभेच्छा, सुरुवातीनिमित्त खूप शुभेच्छा आणि असंच तुम्हाला आयुष्यामध्ये समजायला हवं आणि खूप संगीताची सेवा तुमच्याकडनं घडली. धन्यवाद. आशा मॅडम बद्दल बोलणं हे सगळ्यांनाच खूप आवडतं. खळखळता उत्साह, आनंदी व्यक्तिमत्व, जसं रामदादा म्हणाले की नीटस, मोजकं आणि सुंदर, तसंच त्यांचं व्यक्तिमत्व आणि तसंच त्यांचं गाणं. वायफळ बडबड, एरवी आम्ही वायफळच बडबड करायचो, पण गाण्यात ती दिसत नाही कधीच. आणि शिस्तप्रियता ही पण नेहमीच त्यांच्या गाण्यात दिसते. सौंदर्य हेही त्यांच्या गाण्यात दिसतं. आणि सगळे म्हणतात की त्या रागीट आहेत. नाही, मला असं कधीच वाटलं, कधीच नाही वाटलं. आणि त्या रागीट वगैरे नुसत्या असत्या तर ही आत्ता जी सगळी मंडळी जमलेली आहेत ती निश्चितच जमली नसती. हो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी जी त्यांना भेटते आजपर्यंत आयुष्यात, त्यांच्याशी त्या प्रत्येकाशी काही खास दृष्टीने त्या निगडीत आहेत. की प्रत्येकाची त्यांना वेगळी ओळख आहे की या म्हणजे हा, या म्हणजे तसं. आमचे 3 फोन दरवर्षी असतात. एक 23 सप्टेंबरला, एक 29 ऑक्टोबरला आणि एक 8 जानेवारीला. तर मागच्या 29 ऑक्टोबरला त्यांचा जेव्हा आमचा फोन झाला तेव्हाच त्यांनी मला कानावर घातलं होतं की असा असा कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही तयार राहा. त्यामुळे त्यावेळेपासून त्यांचं प्लॅनिंग, इतकं नियोजन त्यांचं उत्तम आहे की आता त्या SNDTला पण डेटा पुरवू शकतात. डेटा झालेला आहे, सगळ्या डेटा देऊ शकतात. आणि कोणाच्याही षष्ठी प्रवेशाचं, पूर्तीचं कसलंही प्लॅनिंग त्या करू शकतात. त्यामुळे आता नाही, त्या करू शकतात. त्या करतील की नाही हा मुद्दा निराळा आहे. कारण तसे सगळे हक्क त्यांच्याकडे, कॉपीराईट्स नेहमीच त्यांच्याकडे असतात कायम. आमची ओळख म्हणजे पहिल्यांदा मी कधीतरी त्यांना विचारलं होतं. मी जेमते 2 वर्ष SNDT मध्ये शिकत होते, पण 2002 पासून आज 2024 पर्यंत आमचा खरंच सस्नेह अजून जुळलेला आहे, अनुबंध आहेत. तसं त्यांना मी खूपच ज्युनियर गाण्याच्या दृष्टीने, पण तसं त्यांनी कधीच कुणाला दर्शवलं नाही. आणि त्यांच्या वागणुकीतून त्यांनी कधीच असं कुणाला दर्शवलं नाही. आणि इतक्या त्या प्रत्येकाशी प्रेमळ, त्यांनी सांगितलंय थोडंच बोला, खरं जोरात सांगितलंय, पण तरी मी 2 गोष्टी जास्त बोलू शकते. तर कुठचा तरी उपवास होता, त्यावेळेला मी त्यांना विचारलं होतं की तुमचा नाही का आज उपवास? त्या म्हणाले आमचा 365 दिवस सकाळ होते ती चहा आणि 6 मारी. हा, म्हणजे आज झालं की नाही चहा आणि 6 मारी असं, तर त्याच्याशिवाय पुढे दिवस चालू होत नाही. आणि कित्येकदा आम्ही खाली मिसळ आणि ते स्लाइस ब्रेड खायला, त्या वेळेला तिथे पोचलं की मॅडम तिथे असणारच. आणि मध्येच वेळ असला की त्या खाऊ गल्लीत जाऊन कुठेतरी दाणे खा, कुठेतरी. आणि पेरू कसे चांगले निवडायचे हे मला आशा मॅडमनी शिकवलं. गाण्याच्या बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडे शिकले. आणि आयत्या वेळेला सुद्धा जरी त्यांना एकदा सांगितलं होतं बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये की त्या करण्याचं विषयी त्यांना बोला म्हणून, कारण कोणतरी येऊ शकणार नव्हते म्हणून. पण तेही त्यांनी इतक्या उत्तम तऱ्हेने सादर केलं की असं मुळीच वाटलं नाही की यांना आत्ताच 8च दिवसापूर्वी सांगितलं होतं म्हणून. तर असं सर्वार्थाने अशा सर्वप्रिय, शिक्षणप्रिय, संगीतप्रिय, विद्यार्थिनीप्रिय आणि साड्याप्रिय, किती गुण त्यांच्याकडे आहे. खरंच तुम्ही प्रत्येकाची त्यांची वेगळी ओळख निगडीत आहे. आणि आज मला खरंच इथे यायला माझी खूप इच्छा होती की यायला मिळावं, पण कदाचित मला येता आलं नसतं. पण असं अगदी इच्छा असली की मार्ग दिसतो आणि मला खूप छान वाटतंय.
तर जसं प्रवीण म्हणाला तसा त्यांचा फटकळपणा, त्यांचा आनंदीपणा आणि त्यांचं संगीतावरचं प्रेम, शिक्षण देण्यावरचं प्रेम असंच वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. त्यांच्या वेळापत्रकातून वेळ काढून तरच ते प्रेमामुळे झालेले आहेत, नाहीतर अशा गोष्टी हल्ली पाहायला मिळत नाही. सगळेजण नुसतं सॉरी म्हणून एक मेसेज पाठवतात आणि दॅट्स इट. तर असं नाही झालं आहे, कारण त्यांचा स्वभाव आणि त्यांचं संगीतावरचं प्रेम. धन्यवाद. मॅडमचे सगळे इथं फोटो बघून खूपच आनंद झाला. एकदम सुंदर असे फोटो, हसरे असे फोटो इथे लावलेले आहेत. आणि असा नवरा असावा हे सुद्धा या नवऱ्याची आम्हाला बऱ्याच दिवसाची ओळख आहे. जशी मॅडमची ओळख आहे, नवऱ्याची ओळख आहे. नेहमीच माझ्या वाढदिवसाला आवर्जून त्यांनी उपस्थित असायचे. मित्रांनो, SNDT जी ओळखली जाते ही महिला विद्यापीठ आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्याच्यामध्ये म्युझिक डिपार्टमेंट हे अत्यंत असं नावाजलेलं डिपार्टमेंट आहे. या मुंबई शहरामध्ये आणि काय ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SNDTच्या या संगीत डिपार्टमेंटचं नाव घेतलं जाते. कारण की तिथं होऊन गेलेल्या त्या प्रभाताईला मी पाहिलं त्यावेळेस मी प्राध्यापक होतो. त्यानंतर ज्यांच्या डिपार्टमेंटला बुडबुद्री होत्या, सोडवलेकर होत्या, सरला भिडे मॅडम होत्या, या सर्वांची माझा चांगला परिचय होता. आणि त्यानंतर मॅडम अत्यंत अशा शिस्तप्रिय अशा इथं प्राध्यापिका म्हणून आम्ही त्याच्याकडे सगळं बघत होतो. मला काही गोष्टी आठवत आहेत की मॅडमला त्या संगीतामध्ये, त्यांच्या त्या क्लासिकल म्युझिक मध्ये अत्यंत अशा निपुण अशा त्या प्राध्यापिका होत्या. विद्यार्थी त्यांना अक्षरशः अशा घाबरत असे. एकदा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये मॅडम गाणार होत्या थोडस काहीतरी. सर्वची सर्व मुली एवढ्या तुटून पडल्या त्यांना बघण्यासाठी. आता मॅडम गाताय, आता सर्वांनी दिलं चाललं. तर असं हे एक उत्कृष्ट असं हे डिपार्टमेंट आहे. मॅडम गेल्यामुळे त्याच्यानंतर आता आमच्या दुसऱ्या मॅडम त्या सांभाळत आहेत, कल्पना जैन मॅडम या सांभाळत आहेत. परंतु खरोखरच ज्यावेळेस त्याने VRS घेतलं त्यावेळेस मी त्यांना विनंती करत होतो एक प्राचार्य म्हणून की मॅडम तुम्ही जाऊ नका, तुम्हाला पाहिजे ते कन्सेशन मी द्यायला तयार आहे. परंतु कल्याण पासून तिथपर्यंत जाणं येणं हे काही त्यांना असं बरं वाटत नव्हतं. आणि त्यांचा तो छंद आहे. आता आम्हाला माहिती आहे की या संगीताच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं असं नाव आहे. आणि म्हणून अशा त्या या कल्याण शहरामध्ये सुद्धा लोकप्रिय अशा झालेल्या आहेत. आमच्या नाती, आमचे काही लोक इथं तुमच्याकडे मॅडम डायरेक्टली तिथं शिकायला येत असतात. आणि आपला हा जो गायन समाजाचा जो लौकिक आहे, कल्याण गायन समाजाचा, तो सर्व दूरपर्यंत असा पोहोचलेला आहे. अशा या मॅडमनी हा एक सुंदर असा घरगुती कार्यक्रम ठेवलेला आहे. खूपच असा आनंद झाला. त्याच्यामध्ये राम जोशी सरांचा खूप मोठा सहभाग असतो असं मला बऱ्याच वेळेस अनुभवलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं की नवरा असावा तर खरोखर असा असावा की एकदम चांगलं जोडपं आहे. एक खुश निसाज का असा हा पती मॅडमला मिळालेला आहे. आणि मॅडम सुद्धा आज मला एवढ्या फ्रेश वाटतायत. चांगल्या रीतीचा असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. तुमचं आयुष्य हे चांगलं जावं, भरभराटीचं जावं आणि आरोग्यमय जावं एवढी इच्छा कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटतं. म्हणजे परीक्षेला असं नाही याच्या येतंय का असो. सर्व संगीत प्रेमी आज आशाताईंचा या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित झाला.
मी नाशिकवरनं आलो. अशा त्यांचा जेव्हा मला फोन आला होता की तुम्हाला यायचंय, म्हटलं मी येणार. नाही म्हटलं तुम्हाला गायचंय. अहो म्हटलं तुम्ही हे धैर्य करू नका, तुम्ही एवढं तुम्ही धैर्य दाखवू नका. पण म्हटलं यायचं या कार्यक्रमामध्ये. आमची 35 वर्षाची, म्हणजे ज्याला आपण आमच्या मोठी बहिणीच असणार काय, 35 वर्षाचा आमचा हा सहवास आहे. आणि एखादी व्यक्ती उत्तम गुरु असते तर ती अभ्यासक नसते फार. एखादी व्यक्ती अभ्यासक असते, उत्तम गुरु असते, तर ती समीक्षक नसते चांगली. एखादी गुरु समीक्षक चांगली असते, उत्तम गुरु असते, परंतु चांगली माणूस नसते. हे सगळे एकत्र गुण केले ना तर ते आमच्या आश्रयाच्या मध्ये. म्हणजे काय होतं की बरेचदा एखादा मनुष्य फटकळ वाटतो बोलताना, पण असेच माणसं हे निर्मळ म्हणायचे असतात. तर आशाताई हे अतिशय उत्तम गुरु आहेत आणि तितक्याच चांगल्या त्या व्यक्ती आहेत. म्हणूनच त्यांचा हा एवढा शिष्य परिवार, त्यांचे मित्र परिवार, आप्तिष्ट सगळे या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत ज्याला आपण काय म्हणू की किराणा घराण्याची उत्तम तालीम ज्यांना प्राप्त झालेली आहे, अतिशय विद्वान गुरुकडे. आणि ती परंपरा पुढे नेणं हे अतिशय अवघड काम असतं, जे अत्यंत अवघड काम आज आशाताई करतात. शिक्षक म्हटला की बरेचदा काय होतं की त्याला जे ठरवलेल्या गोष्टी आहेत ते त्याला शिकवायचे असतात, जे अभ्यासक्रमात आहेत ते त्याला शिकवायचे असतात, विद्यापीठाचा जो काही अभ्यासक्रम ठरलाय त्याप्रमाणे त्याला जायचं असतं. पण या सर्व गोष्टी करत असताना आपल्या स्वतःचा ठसा निर्माण होण्याकरता जे गायनाची कला आपल्या विद्यार्थ्यांना देतात त्या प्रमुख गुरूंमध्ये एक आशाताईचं नाव आहे. म्हणजे ज्याला आपण ऑफ द वे जाऊन काही गोष्टी आपण म्हणतो तसं करणं जे म्हणतो तसं आशाताई करत होत्या. तुमच्या 100व्या वाढदिवसाला तुमच्याकडे एक प्रॉमिस घेतो मी, तुमच्या 100व्या वाढदिवसाला तुम्ही परत माझं गाणं ठेवा. सर्वांना नमस्कार. मी गुजराती आहे म्हणून मी मराठीमध्ये एवढं नाही बोलू शकत, पण मी हिंदीमध्ये काही लिहिलं आहे. एक कविता है और मैम के लिए एक्चुअली उन्होंने ग्रुप पे लिखा था कि वो हम सबको कुछ पूछेंगे और काफी सारे लोग डरे हुए थे कि क्या पूछेंगे, क्या जवाब देंगे. तो ऑन बिहाफ ऑफ एवरी वन ऑफ अस SNDT ने हमें क्या दिया है तो उसके बारे में मैं बोल रही हूँ. SNDT पाठशाला में मिली संगीत की सौगात. SNDT पाठशाला में मिली संगीत की सौगात. आशा मैम के सुरों से जुड़ गई सुरीली बात. राग रागिनी के आसमान में भरी हमने उड़ान. राग रागिनी के आसमान में भरी हमने उड़ान. टैलेंटेड दोस्तों के संग सजा गीतों का जहान. अभी मिस ने SNDT के बारे में कहा था, सुंदर हाँ देखना, उसके लिए मैं सुर, नाद, ध्यान और ताल का पाया मधुर संग. SNDT में सुर, नाद, ध्यान और ताल का पाया मधुर संग SNDT ने दिया संगीत का अनोखा अनमोल रंग. गुरु के आशीर्वाद से सुर ताल में बह रहे हैं हम. अपने अपने क्षेत्र में सबको मिली जिंदगी की नई सरगम. थैंक यू मॅम फॉर एव्हरीथिंग. मॅडम समोर बोलण्याची माझी तशी कधी हिंमत झालीच नव्हती आणि आज जे बोलायला मिळतंय ते सगळ्यांच्या विद्यार्थिनींच्या वतीने आहे हे नक्कीच आहे. त्यांनी आधीच ताकीद देऊन ठेवली होती जेव्हा आपलं बोलणं झालं होतं, 4 शब्द बोलायचे. माझे केव्हाच संपले. संगीत आशा अवकाशाला, संगीत आशा अवकाशाला इवल्या चिमटीत धरायचं. मला सांगा 4 शब्दात कसं व्यक्त व्हायचं. मुलींनो म्हणून
आम्हावर अखंड प्रेम केले, मुलींनो म्हणून आम्हावर अखंड प्रेम केले, न दाखवता न सांगता प्रत्येकीत काळीच पेरले. आम्हाला का कळत नाही आशा आभाळ माया, आम्हाला का कळत नाही आशा आभाळ माया, गुरु माऊलीच तर रूप असते अमृतची छाया. सगळ्याच शब्दात सांगू नये प्रेम प्रेमाला मिळतं, सगळ्याच शब्दात सांगू नये प्रेम प्रेमाला मिळतं, अन हृदयात न व्यक्त होताना म्हणे डोळ्यात लख दिसतं. श्वास ध्यास संगीत मोती तुम्ही कायम वेचले, श्वास ध्यास संगीत मोती तुम्ही कायम वेचले, संगीत धन देऊन आमचे आयुष्य श्रीमंत केले. ऋतू बदलतील काळ सरेल संगीत सदैव राहील, ऋतू बदलतील काळ सरेल संगीत सदैव राहील, गुरु शिष्य म्हणून आपले नाते अभंग होईल. पहिल्या षडजात मैफल जमावी, पहिल्या षडजात मैफल जमावी, आवर्तनात क्षितिज दिसावं, पहिल्या षडजात मैफिल जमावी, आवर्तनात क्षितिज दिसावं, एका कलावतीला वंदन करण्या, एका कलावतीला वंदन करण्या, स्वरांचं आशीर्वचन असावं, संगीत चिरायू होवो हेच कृपादान असावं. मला वाटतं की हेच आपल्या कारण सत्यान करू आयुष्य. आज उठून वाटलं काहीतरी लिहूया, पेन हातात, शब्द डोक्यात, पेपरही होता हातात, परंतु रचू कसे मांडू कसे याच पडले होते घोड्यात. शेवटी बसले घेऊन पेन, उतरवून काढले सगळे शब्द. एसएनडीटी आणि आशा मॅम बद्दल लिहिताना अचानक झाले स्तब्ध. लिहायचे डेअरिंग केलंय तर आज, बळ दे रे देवा सर्वांना ऐकायचे आज. आम्हाला डिग्रीची 3 वर्ष सहन करत करत इथे भेटलात आता नका भेटू वरती असं नेहमी म्हणत. क्लास संपताच आम्ही विषय सोडून जरा बोलू लागलो की चला निघा डाव्या बाजूनी कडेकडेने, अशी आशा मॅमची आकाशवाणी. त्यांचा क्लास किती लवकर संपतो याची मात्र वाटायची नेहमी उणीव. अनेकदा माझ्या आल्या असा अनुभवात शिकत असताना कोणतीही शंका असेल जर मनात, आम्ही ते न विचारता तीच शंका ऐकू यायची त्यांच्या कानात. निरसन होऊन शंकेचं सगळं यायचं आमच्या ध्यानात. म्हणजे याच्यातनं मला असं सांगायचं की कधी कधी स्टुपिड शंका आमच्या मनात यायची. मग ती मॅमला विचारू कसं, कारण की त्यांचा जो आवाका आहे, त्यांच्या ज्ञानाचा आवाका, त्याच्यासमोर आम्ही हा स्टुपिड क्वेश्चन विचारला तर काय म्हणतील त्या, पण त्यांनाच ते हातून कळायचं नेहमी आणि त्या शंकेचं स्वतःहूनच त्या निरसन करायच्या, असा मला तरी अनुभव आलाय. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर आहे त्यांचं प्रभुत्व. तुमच्या सृजनच्या निर्मितीमुळे आम्ही आज झालो समृद्ध. अभिमान वाटतो बनून आम्ही तुमचे शिष्य, तुम्ही आहातच खूप बहुमूल्य. फणसाची उपमा देऊन आशा मॅमबद्दल बोलायचे झाले तर वरून जरी असतील काटे तरी आतून मात्र मायेचा गोडावा वाचले. आले आम्ही आज तुमच्या गोड मायेचा ओलावा अनुभवायला. संगीतमय शुभेच्छा देतो तुम्हाला, आधीच माफ करून टाका मॅम मला. आणि देते मी आता पूर्ण विराम माझ्या प्रतिभेला.
Thank you.